अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा, बऱ्याच ठिकाणी न्यूज येत आहेत की सगळीकडे संकट येणार आहे. परमपूज्य गुरुमाऊलीने सुद्धा तशी भविष्यवाणी सांगितलेली आहे. त्यामुळे बघा, त्यांनी आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 पारायण करण्याची सेवा दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी दुर्गा सप्तशतीचे सुद्धा 108 पाठ करण्याची सेवा दिलेली आहे. त्याचबरोबर बघा, आता आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी सुद्धा अगदी जवळ येत आहे. तर ती आहे 15 एप्रिल 2026 आणि वार आहे गुरुवार. त्यानिमित्त सुद्धा आपण स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करू शकतो. आता बघा, तुमच्या आयुष्यात कितीही मोठ्यातलं मोठं तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील, दुःख असेल, तुम्हाला समजा संतती प्राप्ती होत नाहीये, नोकरी लागत नाही, तुम्हाला कोणत्याच कामात यश येत नाही, तुमच्या म्हणजे घरामध्ये कोणाला गंभीर आजारपण आलेला आहे, नेहमी भांडणं कटकटी होत असतात, कोर्ट कचेरी मागे लागलेली आहे, काहीही तुमची समस्या असू द्या तुमच्या आयुष्यातील, तर ते जर तुम्ही 108 स्वामी चरित्र सारामृताचे पाठ केला किंवा 108 दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ केला तर तुमच्या आयुष्यात कसलंच दुःख राहणार नाही, कसल्याच अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाहीत. प्रत्येकाने आपले आयुष्य सुखकर व्हावं, आपल्या आयुष्यातील भोग हे लवकर संपावेत, यासाठी प्रत्येकाने स्वामी चरित्र सारामृताचे तसेच दुर्गा सप्तशतीचे सुद्धा 108 पारायण आपण केलेच पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण आपल्याला कसे करायचे आहेत, कोणी करू शकतं, हे पारायण करायला आपल्याला किती दिवस लागू शकतात, हे पारायण म्हणजे करण्यासाठी पूजा मांडणी करण्याची गरज आहे का, कशा पद्धतीने आपल्याला हे पारायण करायचं आहे, एकाच बैठकीमध्ये करायचं आहे का, कोणत्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ इतका दिव्य ग्रंथ आहे, म्हणजे अगदी बघा, जे ऑलरेडी स्वामी चरित्र सारामृताची सेवा करतात त्यांना नक्कीच अनुभव आलेले असतील. तर आता बघा, जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही ही सेवा कराल तर तुम्हाला सुद्धा खूप छान छान अनुभव येणार आहेत. स्वामी चरित्र सारामृत हा असा ग्रंथ आहे, अगदी छोटासा ग्रंथ आहे, इतकासा छोटा ग्रंथ आहे. याच्यामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. 1 ते 21 जेव्हा आपण अध्याय वाचतो तर आपलं एक पारायण कंप्लीट होतं. तर असे आपल्याला 108 पारायण कंप्लीट करायचे आहेत. 108 पारायणाचा संकल्प आपल्याला करायचा आहे. ही सेवा कोणी कोणी करू शकतो, तर अगदी सगळेजण. सेवेला काहीही बंधन नसतं. मुलगी आहे, मुलगा आहे, विवाहित महिला आहेत, पुरुष आहेत, विधवा स्त्रिया आहेत, तर आजी आहेत, आजोबा आहेत, तर प्रत्येक जण ही व्रताची सेवा करू शकतं. तर बघा, आता आपल्याला 108 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणं म्हणजे तुम्हाला 108 दिवस आपल्याला सेवा करायची आहे. आपण ही सेवा करतो तर याला पूजा मांडणी करण्याची गरज आहे का, तर अगदी काहीही गरज नाही. तुम्ही अगदी देवघराच्या समोर बसून सुद्धा ही सेवा करू शकतात. पण तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा महाराजांची मूर्ती ही नक्कीच असायला पाहिजे. कारण आपण स्वामी महाराजांची सेवा करतो तर स्वामी महाराज हे आपल्या घरामध्ये हे असायलाच हवेत. समजा तुम्ही नवीन सेवेकरी असाल आणि तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही अगोदर स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरामध्ये घेऊन या. या सेवेला कधीपासून सुरुवात करायची आहे, शक्यतो बघा गुरुवारी या सेवेला सुरुवात करावं. समजा आज शुक्रवार आहे तर तुमच्या मनात आलं की मला आजपासूनच स्वामी या सेवेला सुरुवात करायचं आहे, तर तुम्ही नक्कीच आजपासून या सेवेला सुरुवात करू शकतात. त्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट करायची आहे. तर ती गोष्ट अशी की आता समजा तुम्ही गुरुवारी या सेवेला सुरुवात करणार आहात, तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे समजा मंगळवार आहे, बुधवार आहे, तुम्हाला जमतं त्या दिवशी, किंवा अगदी गुरुवारी सुद्धा तुम्हाला जमत असेल तर स्वामींच्या केंद्रामध्ये जा किंवा मठामध्ये जा. हे पण मला माहिती आहे की प्रत्येक गावामध्ये आणखीन केंद्र झालेले नाहीत. तर समजा तुमच्या गावामध्ये केंद्र नाही किंवा तुमच्या घरापासून केंद्र खूप दूर आहे
अशा वेळेस काय करावं तर बघा, तुमच्या नक्कीच प्रत्येक गावामध्ये दत्त मंदिर हे नक्कीच असतं, तर तुम्ही दत्त मंदिरमध्ये सुद्धा जाऊ शकतात. मंदिरामध्ये जाताना आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर घ्यायची आहे, अगरबत्ती घ्यायचं, मग आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे. महाराजांना साकडं घालण्यासाठी स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे. हातामध्ये नारळ घ्यायचा आहे आणि नारळाची जी शेंडी असते ते महाराजांच्या साईडला करायचं. नारळ घेऊन आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे. तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठे राहतात ते सांगा आणि तुमची जी काही इच्छा आहे, म्हणजे ज्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करताय तर ती तुमची इच्छा महाराजांना सांगा. आणि यासाठी मी 108 स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणार आहे, तर माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी महाराजांना आपल्याला विनंती करायची आहे. महाराजांना साकडं घालायचं आहे. बघा, हे महाराजांना साकडं आपण घातलो हा संकल्प नाही, फक्त आपण महाराजांकडे साकडं घालण्यासाठी आपण मंदिरामध्ये केंद्रामध्ये जात असतो. त्यानंतर बघा, तो नारळ तिथेच ठेवायचा, खडीसाखर अगरबत्ती ठेवून आपल्याला घरी यायचं आहे. आणि आता समजा तुम्ही जो दिवस ठरवलेला आहे सेवेसाठी त्या दिवशी सकाळी देवपूजा वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला सकाळी जमत असेल तर तुम्ही संकल्प करायचा. म्हणजे समजा तुम्हाला ग्रंथ हा थोडा म्हणजे दुपारी वाचायचा आहे किंवा संध्याकाळी वाचायचा आहे आणि तुम्ही संकल्प जरी सकाळी केलात किंवा त्याच वेळेत जरी केलात तरी चालतं. म्हणजे आता सकाळी संकल्प केलात आणि सेवा जरी तुम्ही संध्याकाळी केलात तरी चालतं. तर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही संकल्प करा. संकल्प कसा करतात बऱ्याच जणांना माहिती आहे, तरी थोडक्यात सांगते. आपल्या उजव्या हातामध्ये हळद घ्यायची आहे, कुंकू घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत, फूल घ्यायचं, पाणी घ्यायचं आहे आणि आपला जो डावा हात असतो तो उजव्या हाताच्या खाली ठेवायचा आहे. आपलं नाव सांगायचं, आपलं गोत्र सांगायचं. तुमचं गोत्र तुम्हाला माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं. त्यानंतर बघा, तुम्ही कुठे राहतात ते सांगायचं आणि कोणता दिवस आहे तो सुद्धा तुम्ही सांगू शकतात. आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती महाराजांना तुम्ही बोला, मनसोक्त बोला. अगदी तुमची आई, तुमचे वडील समजून, तुमचे आजोबा समजून त्यांना तुमची जी काही समस्या आहे ती महाराजांना मन मोकळेपणाने सांगा. आणि यासाठी मी स्वामीचरित्र सारामृताचे 108 पारायण करत आहे आणि माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. संकल्प आपल्याला करायचा आहे आणि आपल्या ज्या हातातील पाणी आहे तामणा सोडायचा आहे. आणि बघा, हे तामणातील पाणी आपल्याला तुळशीचं झाड सोडून इतर झाडांना तुम्ही हे पाणी घालू शकतात. त्यानंतर बघा, आपल्याला आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवेला म्हणजे आपल्याला आपला हा ग्रंथ वाचायचा आहे. बघा, हा ग्रंथ वाचण्यापूर्वी आपल्याला स्वामी स्थवन याचं पठण करायचं आहे. म्हणजे स्वामी समर्थांचं जे नित्य सेवा हे पुस्तक आहे त्यामधील पेज नंबर 15 वरती स्वामी स्थवन आहे. म्हणजे नंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ घ्यायची आहे. फक्त पहिल्या दिवशी ही सेवा करायची, स्टार्टिंगला आपल्याला हा ग्रंथ वाचण्यापूर्वी. तर बघा, हा ग्रंथ दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे. छोटासा ग्रंथ आहे, म्हणजे 700 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ मोस्टली केंद्रामध्ये भेटतो, म्हणजे ऑनलाईन सुद्धा तुम्हाला हा दिंडोरी प्रणीत स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्हाला अमेझॉनवर वगैरे ऑनलाईन सुद्धा मिळून जाईल. किंवा बघा, तुम्हाला जो अक्कलकोटमध्ये वगैरे मिळतो दुसरा जो मेन ग्रंथ आहे तर तो सुद्धा आपल्याला मिळतो. तर तो 1000 ओव्यांचा आहे, तर तो वाचण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आणि हा वाचण्यासाठी थोडासा कमी वेळ लागतो. बघा, हा ग्रंथ वाचण्यासाठी म्हणजे जे नवीन तुम्ही सेवेकरी असाल तर तुम्हाला 1.5 तास हा ग्रंथ वाचण्यासाठी सहज लागतील. आणि जे नेहमी वाचतात, नेहमी नित्यसेवा करतात या ग्रंथाची, तर त्यांना थोडासा कमी वेळ लागतो. मला तरी 1 तास लागतो, तर काही जणांना पाऊण तास सुद्धा अगदी लागतो. तर तुमच्या स्पीडवर सुद्धा ते डिपेंड आहे. आणखीन एक सांगेन की शक्यतो आपली जी वाचनाची वेळ आहे तर 1 ठरवा. म्हणजे अगदी सकाळी तुम्ही वाचणार असाल तर सकाळीच वाचा. रोज 108 जे पारायण करतात ते सकाळीच करायचे. दुपारी 12 ते 12:30 ही जर वेळ सोडला तर इतर वेळेस तुम्ही कधीही वाचलात तरी चालेल. तर म्हणजे सकाळी वाचणार आहात तुम्ही, थोडे दुपारी वाचणार आहात किंवा संध्याकाळी वाचणार आहात, जी काही तुमची वेळ असेल तर ते तुम्ही ठरवा आणि शक्यतो त्याच वेळेमध्ये वाचण्याचा प्रयत्न करा. म्हणजे असं करू नका की एक दिवस सकाळी वाचलंय, एक दिवस दुपारी वाचलंय, एक दिवस संध्याकाळी वाचलंय.
असं करू नका शक्यतो. आता म्हणजे सकाळी वाचताय तर थोडीशी वेळ अर्धा वगैरे तास इकडं, अर्धा एक तास इकडं तिकडं चालेल, पण सकाळी वाचताय तर सकाळीच वाचण्याचा प्रयत्न करा. 108 दिवस म्हणजे 108 पारायण आपल्याला करायचे आहेत. 108 पारायण म्हणजे बघा सहज आपले 4 महिने यामध्ये जातील, महिलांचे खास करून. कारण आपलं प्रत्येक महिन्याला 5-5 दिवस आपले पाळीमुळे आपले जे सेवेचे 5 दिवस असतात तर ते स्किप होतात. जवळपास 4 महिन्यामध्ये आपले 108 पारायण कंप्लीट होतात. संकल्पयुक्त सेवा करतोय तर संकल्पयुक्त सेवा करताना काही नियमांचं सुद्धा आपल्याला पालन करावं लागतं. त्यासाठी आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर बघा, सर्वप्रथम जो पहिला नियम आहे तर तो आहे आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य आहे. कडकडीत वर्ज्य आहे, आपल्याला मांसाहार हा करायचा नाही. बघा तुमच्या घरामध्ये खाणारे असतील आणि एवढं 3-4 महिने तर त्यांना आपण थांबू शकत नाही खाण्यापासून, तर तुमच्या घरामध्ये खाणारे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांना खाऊ द्या. तुम्ही त्यांच्यासाठी बनवावं लागत असेल तुम्हाला तर तुम्ही बनवून सुद्धा देऊ शकता. फक्त बघा तुमची जी सेवा आहे तर ती तुमच्या ते मांसाहार येण्यापूर्वी किंवा ते बनवण्यापूर्वी तुमची ही सेवा अगोदर करून घ्या. म्हणजे पावित्र्य आहे तर त्या पावित्र्य आहे आपण राखलंच पाहिजे. त्यामुळे जर समजा तुम्ही संध्याकाळी वाचत असाल, तुम्ही त्या अगोदर बनवला तर त्या दिवशी तुमची जी सेवा आहे ती स्किप करा. असंही होतं. आता सुट्ट्यांचा काळ आहे, आता समर व्हॅकेशन सुरू होणार आहे, तर आपण प्रत्येक महिला ह्या आपल्या माहेरी जात असतात. समजा तुम्ही म्हणजे आता सेवेला सुरुवात करणार आहात 108 स्वामीचरित्र सारामृत, तुम्हाला माहेरीही सुद्धा जायचं आहे, तर तेव्हा काय करायचं बघा. संकल्प करतोय, आपल्या सासरी संकल्प करतोय, सासरी सेवा करतो आणि मध्ये आपण सुट्ट्यांसाठी वगैरे माहेरी जाणार आहोत, तर बघा तिथे गेल्यावर तुम्ही स्वामी महाराजांची नक्कीच सेवा करा. तुम्ही रोज स्वामीचरित्र सारामृत ची सेवा करा, रोज एक पारायण सुद्धा करू शकतात. पण ती जी सेवा आहे तर ती संकल्प आहे 108 पारायणाचा, तर त्या पारायणामध्ये तुम्हाला ती सेवा काउंट करता येणार नाही. तुम्ही फक्त महाराजांची सेवा म्हणून ती सेवा करू शकता. नंतर सासरी परत तुमची सेवा कंटिन्यू करायची, आपली जी सेवा आहे, आणि कंटिन्यू आपल्या म्हणजे जितके पारायण झाले आहेत बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे की ही सेवा करताना बऱ्याच जणांचे अगदी म्हणजे सेवेला सुरुवात केल्यानंतर 30 पारायण झाले, 40 पारायण झाले, तेव्हा त्यांची इच्छापूर्ती झालेली आहे. तर समजा तुम्हाला सुद्धा असा छान अनुभव आला आणि तुमची इच्छा पूर्ण झाली तर तिथे सेवा थांबवायची नाही. प्रत्येकाला हे 108 पारायणाचं, त्यामुळे आपल्याला सेवा तर कंटिन्यू ठेवायची आहे. आणि 108 पारायण सुद्धा होऊन तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तरी काही हरकत नाही. बघा महाराज आपली इच्छा पूर्ण केल्या नाहीत ना, त्यामागे सुद्धा काहीतरी कारण असतं. व्हायचं नाही. तुम्ही सेवा केलात ना 108 पारायणाची तर महाराज तुम्हाला पुढे त्याचं फळ नक्की देतील, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा. आणि तुमची ही जी सेवा आहे तर ते तुमच्या सेवेच्या बँक बॅलन्समध्ये ती जमा होणार आहे. महाराजांचं तुम्ही एकदा जरी नाव घेतलं ना तर ते कधीच त्याची सुद्धा महाराज परतफेड करतात. तर तुम्ही 108 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करणार आहात तर त्याची सुद्धा तुम्हाला महाराज 1000 पटीने देणार आहेत. फक्त महाराजांवर विश्वास ठेवा. महाराज जे करतील ते योग्यच करतील असा विश्वास आपला महाराजांवर असायला हवा. बघा उगी सेवा करायची म्हणून करू नका, पूर्ण मनाने करा. तो ग्रंथ वाचताना पूर्ण आपलं मन त्यामध्ये एकाग्र व्हायला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा वाचतो ना अध्याय त्यातले तर ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे की महाराजांनी असं केलं असेल, तसं केलं असेल. तर आणि बघा आता 108 पारायण झाले तुमचे कंप्लीट, तर याचं उद्यापन कसं करायचं, तर उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं. तुम्ही स्वामीच्या केंद्रामध्ये जायचं, महाराजांना सांगायचं, महाराज माझे 108 पारायण कंप्लीट झाले, निर्विघ्नपणे माझे 108 तुमच्यामुळे कंप्लीट झाले, तुम्ही माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घेतला, तर अशीच सेवा माझ्याकडून तुम्ही करून घेऊ. तर अशी महाराजांना प्रार्थना करायचं. तिथे दानपेटीत सुद्धा तुम्हाला यथाशक्ती तुम्ही दान करू शकतात किंवा काही तुम्ही प्रसाद तिथे वाटू शकतात किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना तुम्ही अन्न देऊ शकतात किंवा त्यांना ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्या तुम्ही देऊ शकता. तर तुम्हाला जे वाटेल तुम्ही तशा पद्धतीने उद्यापन करू शकता. किंवा तो एखादं जोडपं आहे त्यांना बोलवून घ्या, त्यांना काहीतरी गिफ्ट देऊ शकतात.
तर अशा गोष्टी तुम्ही उद्यापनाच्या दिवशी करू शकता. तर त्या दिवशी आपल्याला महाराजांना पुरणपोळीचा स्वयंपाक आवडतो, तर तुम्हाला जमत असेल तर त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवा. महाराजांना कांदे भजी आवडतात, बेसनचे लाडू आवडतात. तर अशा महाराजांना ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण नैवेद्य म्हणून ठेवायचा. त्याचबरोबर बघा, आपण रोज महाराजांची जेव्हा पारायण करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. काहीही दाखवा, अगदी फळ दाखवा, साखर दाखवा, खडीसाखर दाखवा, ड्रायफ्रूट दाखवा, जे तुमच्या घरामध्ये चपाती भाजी जी काही झालेली असेल ती सुद्धा तुम्ही दाखवू शकतात. रोज आरती करण्याचा प्रयत्न करा. 108 पारायणाची इतकी छान सुंदर सेवा आपल्याकडून महाराज करून घेतील, तर याचा नक्कीच आपल्याला खूप सुंदर अनुभव येणार आहे. ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी म्हणत रहा अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.